राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात कलगीतुरा रंगतोय। गेल्या 5 नोव्हेंबरला राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर टीका केली होती। त्याचा खरपूस समाचार घेत पाटलांनी आज अजित पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली। 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा केल्यानंच आघाडी सरकारची सत्ता गेली असं सांगतानाच आत्मक्लेश करण्याची वेळ माझ्यावर कधीच येणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला। आणि दादागिरीने मोठी होत नाही तर समोर बसलेल्या सामान्य माणसाच्या जनतेच्या आशीर्वादाने माणसं मोठी होतात। हे मला त्यांना या ठिकाणी मुद्दाम सांगायचं। इथं आले ते म्हणले की तुमचा पुतण्या म्हणले जॅकेट घालतो म्हणले। हो मी जॅकेट घालतो, काय अडचण काय? मी जॅकेट घालतो हा बारामतीचा माणूस कोट घालतो। 70,000 कोटीची ओळख महाराष्ट्राला कोणी करून दिली? आणि कोणीतरी मगाशी म्हणाले हेलिकॉप्टरने आमच्या लाकडीलाच म्हणले धरणात पाणी असं तर माझ्याकडे या, धरण भरून दाखवतो। ही नेतृत्व संपत्ती। इंदापूरच्या पुतण्याला आत्मक्लेश करायची पाळी आली नाही। आणि मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, भाऊच्या साक्षीनं, पुतळ्याच्या साक्षीनं, समोर भाऊचा पुतळा आहे। इंदापूरच्या पुतण्याला कधी आयुष्यात कधी आत्मक्लेश करण्याची पाळी येणार नाही, पण तुम्हाला मात्र करायला जावं लागतं। जनरेटरचा कारखाना कोणी घेतला? अजित पवारने कारखाना घेतला जनरेटरचा। केवढ्याला घेतला? 120 कोटीचा कारखाना 60 कोटीला घेतला। राजू शेट्टी ओरडतो ते काही चुकीचं नाही। हायकोर्टामध्ये केस चालली, आता सांगतो, कळेल दूध का दुधात पाणी का पाणी सांगतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।